मुकेश अंबानीचं फेवरेट साउथ इंडियन रेस्टॉरंट. Order idlis and dosas from Mysore Cafe and go there once. मुकेश अंबानींच्या तोंडून ऐकलेलं इडली आणि वडा तर ट्राय करणारच आहोत, पण सिन्स 1936 ही जागा आहे ओल्डेस्ट साउथ इंडियन रेस्टॉरंट इन मुंबई, त्याच्यामुळे सुपर आयकॉनिक. बट हाऊ इज द फूड हे बघण्यासाठी व्लॉग बघत राहा, कारण भाऊ बहीण सिरीज मध्ये आम्ही दोघांनी आमच्यातर्फे रिव्ह्यू दिलेला आहे ह्या आयकॉनिक जुन्या जागेचा. कॅफे मैसूर का उसूल है, फुल पैसा वसूल है असं ते म्हणत आहेत, पण किती पैसा वसूल आहे हे तुम्हाला व्लॉग बघितल्यानंतरच कळेल. सो लेट्स स्टार्ट. भाऊ बहीण सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. सो मंडळी, पाऊस एवढा सुंदर असा पडतोय. हे बघा, आम्ही आता रुपारेल कॉलेजला क्रॉस करतोय आणि आम्ही अर्थात जेव्हा माटुंगा म्हणतो तेव्हा आपण आलो आहोत द चेन्नई ऑफ मुंबई मध्ये. पण कुठली जागा? सो आज आपण जाणार आहोत द ओल्डेस्ट साउथ इंडियन रेस्टॉरंट ऑफ मुंबई, माटुंगा ईस्ट मधलं. सिन्स 1936 1 करोड पेक्षा जास्ती लोकांना ज्या रेस्टॉरंटनी खाऊ घातलेलं आहे तिथे आम्ही दोघांना खायला चाललोय. सो लेट्स गो. आणि ऍड्रेसचं सांगायचं झालं तर दुर्लभ निवास, बाबासाहेब आंबेडकर रोड, म्हणजे किंग सर्कलला सर्कल मारतानाच तुम्हाला आयकॉनिक लेफ्टला दिसणार. मॅनला पण आम्ही या गल्लीमध्ये पार्क केलं. ऍड्रेस शोधायला अजिबात डिफिकल्ट जाणार नाहीये. एक गोल मारा, किंग सर्कलला तुम्हाला लगेच दिसेल ते. तर आपल्याला सुरुवातीलाच कॉफी असं लिहिलेलं आहे, तिथे असे छान बाकड्यावरती बसलेले भेटले. We have coffee at least 2 to 3 times a day. Especially in this weather. Yeah, and with the rains around it is much better. So आज आपण ट्रेनिंग केली. सो बेसिकली इथे करण म्हणत होता की खरंच तनु ही ओल्डेस्ट जागा असेल का, पण त्यांनी आता ठामपणे इथे बाहेर लिहिलेलं आहे की द ओल्डेस्ट साउथ इंडियन इन मुंबई. आम्हाला ऍक्च्युअली एक रेग्युलर भेटले इकडे. ही ऑल्सो सेड की मुकेश अंबानीचं पार्सल इकडून एव्हरी वीक जातं आणि मुकेश अंबानीज फेवरेट, आणि ते ऑनलाईन व्हिडिओ मध्ये सांगितलं पण आहे मुकेश अंबानींनी. सो एनिवे, आपली चॉईस आपली असते. सो आपल्याला आवडेल नाही आवडेल ते आता आज जाऊनच बघूया. बट इथला मस्ट ट्राय आहे मैसूर डोसा. मी आधी एक फिल्टर कॉफी घेतो. हां ठीक आहे. थँक्यू सर, अप्रिशिएट इट. चल किती मारूया. येस येस. आणि शुगर कमी आहे. मेन शुगर कमी आहे आणि स्ट्रॉंग आहे, आणि त्यांनी ना देताना सांगितलं की साखर कमी आहे, पण एकदम छान. आता असं डोक्याचे असे सगळे सेल्स असे उघडलेत. मला फिल्टर कॉफी बद्दल ही एक गोष्ट खूप आवडते की स्ट्रॉंग असते, आणि ही आहे. दिस इज वन ऑफ दोज ओजी. चहा कसा कडक म्हणतो तशी कॉफी पण अशी कडक आहे, आणि कडक आहे. इथला प्युअर घी मधला मैसूर पाक आणि वेफर्सचा सेक्शन. सो ह्यांचं फरसाण खूप फेमस आहे. नुसता फरसाण विकत घेण्यासाठी सुद्धा लोक येतात त्या काउंटरवरती, आणि इथे कॉम्बो पण दिलंय त्यांनी, म्हणजे 25 ग्रॅम वेफर आणि कॉफी. मजा आ जाएगा पावसात. ऍक्च्युली मी बघितलं की कितीतरी ऑफिस गोईंग लोक ना ब्रेक घेऊन इथे वेफर्स आणि कॉफी खायला येत होते. आणि तुम्ही सेटअप बघू शकता, फॅन खालती, लाकडी टेबल आणि बाक सुद्धा बसायला एकदम साधे आहेत. समथिंग डिफरंट म्हणून त्यांनी काही रेसिपीज ट्राय केल्यात. ओनर्सच्या फेवरेट रेसिपीज पण त्यांनी मोठ्या मोठ्या फ्रेम्समध्ये ॲडव्हर्टाईज केलेल्या आहेत, आणि मिक्स्ड क्राऊड एकंदरीत दिसला. आता वरच्या सेक्शनमध्ये होता क्राऊड ज्यांना AC आवडतो. सो हा आहे एक छोटूसा AC सेक्शन, पण मला आपला ओजी काळ्या पाटीवरती लिहिलेला मेन्यू आवडला म्हणून आम्ही खाली बसलो. मैसूर डोसा बोला, मसाला डोसा बोला, कॉफी बोला, काही असं नाहीये नाव ठेवलं. कॅफे मैसूर का उसूल, फुल पैसा वसूल असं लिहिलं तर आहे, पण प्राइसेस ना जास्ती ना कमी, मॉडरेट वाटल्या. ओके दादा, आपली पहिली डिश आलेली आहे, त्याच्याबद्दल खूप ऐकलंय. सो रस्सम हा खूप पातळ आहे. युजली ना मी थोडंसं त्याच्यामध्ये काळी टिंज बघते, कारण त्या रस्सममध्ये मिरी, पेपरकॉर्न क्रश खूप असतो. सो लेट्स टेस्ट द रस्सम फर्स्ट. ठीक आहे. हा नाहीये, खूप पेपर नाहीये, पण एकदम टोमॅटो हा, आणि असं एकदम असं फ्रेश छान वाटतं, म्हणजे असं पिणेबल आहे. पावसाळ्यात टोमॅटो सूप पितात त्याच्याऐवजी आय फील की रस्सम पण इज अ गुड अल्टरनेटिव्ह. वडा पण एकदम सॉफ्ट आहे, रस्सम एकदम असा ठसकेदार नाही आहे. आय डोंट नो, इट्स व्हेरी बॅलन्स ना, म्हणजे जेव्हा मी ठसक्यावाला पिते ना रस्सम, तेव्हा पण मला असं वाटतं हा रस्सम हा असाच असला पाहिजे. पण इथे मला असं मिरी दिसत तर नाहीये, पण ती लागते. हो, पण घशाला लागते यार ना. हा, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच. आता मला दोन सगळं हा फुल इथे असं ठसका. आणि
बोलतात की इट्स गुड फॉर हेल्थ ऑल्सो रसम, कारण काही जास्ती ऍडिटिव्ह नसतात त्याच्यात. सगळे साऊथ इंडियन फ्रेंड्स ऍक्च्युली भातावर रसम खातात. आणि मी नेहमी विचार करायची की रसम याची ती वॉटरी गोष्ट अशी पिण्यासारखी, म्हणजे असं भात असं कसं पण ते बरोबर असं फुरकी मारून मारून हे करतात, बिकॉज दॅट इज देअर कल्चर. टोमॅटो टोस्ट ऑमलेट आलेला आहे. सो आपल्याला टोमॅटो ऑमलेट तर माहिती आहे, म्हणजे काय असतं धिरडं. सो हे आहे धिरडं. आणि मला वाटलं की कारण किती दिवस किती वर्ष आपण धिरडं खाल्लं नाहीये. लहानपणी आम्ही एवढं धिरडं खायचो. तुम्ही मला कॉमेंट करून सांगा, तुम्हाला ना लहानपणी पोळीमध्ये असं धिरडं असं आजी कसं असं लपेटून द्यायची हा, आणि असं बेसनाचं म्हणतात पण ना किती हेल्दी आहे. सो हे पण त्यांनी काय केलेलं आहे की कांदा टोमॅटो असं धिरडं टोस्ट असतो तसा टोस्ट आणि त्याला हिरवी चटणी लावलेली आहे. छान आहे, लेयर्स एकदम. चटणी ग्रीन चटणी पण आणि क्रिस्पी एकदम, क्रिस्पी खूप. टोस्ट आहे बटर. हे कॉम्बिनेशन पहिल्यांदा ट्राय करूया. वेगळं कॉम्बिनेशन आहे. आणि इनफॅक्ट मला एक आयडिया पण आली आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना ज्याला प्रोटीन द्यायचं असेल तर दिस इज सो गुड. ऍक्च्युली सँडविच दिसायला पण एवढं नाही, आपण म्हणतो ना की ते असं इंडियन आहे त्याच्यामुळे लोकांना असं होतं, पण दिस इज व्हेरी युनिक. हा कोकोनट म्हणजे नारळापासून बनणाऱ्या चटण्या जी ह्या साऊथ इंडियन रेस्टॉरंट्समध्ये एसच असतात. पुदिना आणि कोथिंबीर चक्क लागते तोंडात. आय डोंट थिंक धिरडं असं एवढ्या ह्याच्यात वेस्टर्न स्टाईलमध्ये खाशील. चांगलं लागेल. आपल्याला लहानपणी म्हणलं असतं कोण धिरडा सँडविच खाऊया. पण अजून एक गोष्ट काय ना मंडळी, तिथे ना थोडे हेल्दी स्नॅक्स पण ठेवले त्यांनी जरा वेगळे साऊथ इंडियन, बिकॉज इथे ऑफिस क्राऊड खूप येतो. जे असे ना क्विक ड्राय हात बीत न खराब करता असे पटकन सँडविच खाल्लं अँड प्रोटीन आणि फिल्टर कॉफी आणि डाळ लेस शुगर. आता एकदम मिटक्या मारून मारून अगदी चव घेऊन घेऊन हे खातोय. लहानपणी धिरडं म्हणल्यावरती तोंड एवढं घाणेरडं करायचा. म्हणजे घरगुती गोष्टी आवडायच्याच नाही खाण्याच्या बाबतीत, बट यू यूज टू लव. तुला घरगुती सगळं लिटरली पालेभाज्या अजून आवडतो. आता मलाही आवडतं. आणि मम्मा आणि आजी आमची एवढे पर्टिक्युलर होते आमच्या न्यूट्रिशनला घेऊन की म्हणजे धिरडं हे घशाखाली गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे. दुबईच्या डब्यात जेव्हा आमचे क्लासमेट व्हायचे क्या आहे क्या बिकॉज आपण महाराष्ट्रीयन घरगुती खाणं खूप नाही. सिरियसली. सो खोटो इडली हे आहे फणसाचं पान. सो खोटो इडलीचा रंग तुम्हाला हा जो वाटत असेल वेगळा आलाय तर तो या पानांमुळे, फणसाच्या पानामुळे. आणि फणसाच्या पानामध्ये शिजवल्यानंतर काय होतं की आपल्या पोटाला पचायला ते खूप बरं असतं त्यामुळे. तर हे बघा हे कसं अशा काड्या छोट्या छोट्या लावून त्याची पत्रावळी बनवली आहे. आणि आता आपण त्याला उघडूया. आणि त्याचा ना टेस्ट बरोबर ना एक सुंदर सुगंध पण असतो. आणि आत्ता तर एकदम गरम तुम्हाला वाफा दिसत असतील. सी इट्स सो सॉफ्ट आणि त्याचा रंग आतपर्यंत गेलाय. सो प्लेन इडली इथे एकदम पांढरी शुभ्र आहे, पण ही खोटो इडली बघा कशी आहे. सो खोटो इडली आपल्याला वाटतं यार इडलीच आहे नुसतं पाना, दुसऱ्या पानामध्ये जर आपण त्याला शिजवलं त्याने काय फरक पडणार आहे. पण लेट मी टेल यू, याचा हा जो रंग आलाय ना तो पानामुळे आलाय. आणि ऍक्च्युली हे खाल्ल्यानंतर त्याच्यात ती टेस्ट पूर्णपणे उतरलेली आहे त्या पानाची आणि तोंडात विरघळतीये. म्हणजे आपण म्हणतो ना इडली खूप लाईट असते, इडली पण नॉर्मल इडली एवढी लाईट नसते, ती सुद्धा कधी कधी गच्च बसते किंवा तोंडात फिरते. मी लिटरली तोंडात एक बाईट येतं की डिस्पर्स झालेली आहे. सांबार इथला म्हणतात की खूप वेगळा आहे, तो टेस्ट करायची. त्यांचा खूप वर्णासारखा आहे, जरासा सिम्पल आहे आणि एरवी असतो त्याच्यापेक्षा जरा पातळ आहे. याच्यामध्ये खूप मोठे चंक्स भाज्यांचे पण नाही आहे, जसं भोपळाचे वगैरे टाकतात. करणला शूटचं काही घेणं देणं नाही. लाईट आणि सॉफ्ट फील होते. स्वतः इडलीत खूप चव नसते, ती चटणी आणि सांबारामुळे येते, बट ह्याच्यात स्वतःची पण एक खूप चांगली चव आहे. गुड पॉइंट यार, कारण तुझं चॅनल सुरू करतोय. Guys, like, share, subscribe. नवीन नाही, बट इट्स अ लॉट. यू डोंट रिअलाइज इट व्हेन इट कम्स. मला वाटलं की ठीक आहे मी किती खाऊ शकेन. क्वांटिटी खूप आहे ऍक्च्युली. वाटतं तो असा छोटा पॅकेट बडा इम्पॅक्ट. ही जी मलगापोळीची जी ही चटणी आहे ना, उडीद डाळ म्हणजे डाळी असतात आणि काळी मिरी असते वाटलेली. या तेल घातलंय. म्हटलं मी टेल यू या इडलीची स्वतःची चव एवढी खमंग आहे. म्हणजे इमॅजिन हा अशी लाईट पद्धतीने एवढी डॉमिनेंट आहे की ही चटणी पण तिला डॉमिनेट करू शकत नाही. मला अजूनही ती फील होती. तुम्हाला पोटांचे इश्यूज वगैरे असतील ना तर तुम्ही खरंच खोटो इडली खाल्ली पाहिजे. मैसूर कॅफेमध्ये आलेला आहे आपला मैसूर डोसा, त्याच्याबरोबर आलेले सांबार आणि पांढरी चटणी. शो मेन इव्हेंट आलेला आहे. करणचं काही सागर संगीत असतं ना सगळ्यात मेन इव्हेंट नाही, माझी एक सवय आहे की डोसा
डोसा फक्त व्हाईट चटणीवर कोकोनट चटणीवर खातो, सांबार जास्त खात नाही. का रे उगाच का क्रिस्प जरा हे कमी आहे, हा जरासा थिक थोडं कमी आहे. इट्स नॉट लाईक पेपर डोसा. हा, पण मैसूर मसाला डोसा तर कधी कधी मला कंप्लेन असते की खूप मसाला पण तो जो मैसूरचा टाकतात त्याच्या आत चटणी ती कधी कधी ओव्हर पॉवर करू शकते. बट ह्याच्यात बॅलन्स चांगला आहे. पण ठीक आहे, म्हणजे ऑनेस्टली असं छान आहे, पण जगा वेगळं काही नाही. तर आता हे बटाट्याचा साल पण दिसतंय ना, तर अगदी घरगुती आपण कसं बनवतो पटकन तसं आहे. म्हणजे असं नाही की रात्री स्टाफनी सोलून ठेवलेत बटाटे आणि मग सकाळी तुळतुळीत बटाट्यांची भाजी टाकली. पण एक फॉर शुअर आहे, कुठली तुम्ही इकडे डिश ऑर्डर करा, क्वांटिटी तुम्हाला भरपूर मिळेल, लाईट पण आहे ऍट द सेम टाइम, म्हणून तुमचं पोट पण भरेल आणि तुम्हाला लाईट पण फील होईल. आय थिंक दॅट इज वन ऑफिस गोअर्स साठी बेस्ट. ऍब्सोल्युटली. मग आणि ना ह्यांचा खालच्या बाजूचा जे म्हणजे डोसा होता ना, तो असा खूप असा तुटकट नाहीये ना, तो ड्राय, फक्त वरती त्यांनी असा चमचा सोडतात ना, जोरातच नाही. म्हणजे करण मला नेहमी म्हणतो की तुला एवढ्या डिशेस एका ब्लॉग मध्ये कशी काय करते, तर तो म्हणतो की मी जेव्हा येईन ब्लॉग साठी तेव्हा आपण एकदम सिलेक्टिव्ह, एकदम प्रॉपर. कारण ऍक्च्युली इकडचा नीर डोसा पण ट्राय करू शकतात लोक, कारण काय वी मेट अ लॉट ऑफ पीपल जे नीर डोसा आणि ह्या लाल चटणी बरोबर खातो. पण पोट भरतं यार, आम्ही तर शेअर करतो तरी असं पोट भरलंय. सो आता झालेलं आहे आपल्या मेन डिशेस सगळ्या खाऊन. मैसूर डोसा खायचा होता, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऑनियन रवा डोसा हा खाल्लाच पाहिजे. इट्स लाईक अ मस्ट ट्राय. आपल्याला सजेस्ट केलं. येस, म्हणजे मी नेहमी नोटीस केलंय की थोडं ओजी असे म्हणतात ना की खूप वर्षांपूर्वीपासूनची जागा वगैरे, बट किंवा खूप लोक म्हणतात की एवढं ऑथेंटिक आपल्याला साऊथ इंडियामध्ये पण मिळत नाही जेवढं इथे मिळतं. तेवढं मला काय वाटलं नाही. मला असं वाटलं की हा छान आहे, म्हणजे ते नेहमी आपल्याला मिळतं तसं, पण असं और मे बी आमची ती प्रत्येकाची हे वेगळी असते ना, यू डेव्हलप द टेस्ट फॉर समथिंग ग्रॅज्युअली, सो मे बी दॅट कॅन हॅपन. आणि थँक्यू सो मच. हे कुछ मीठा हो जाए आपल्याला, विच इज द ओजी पायनॅपल शिरा. भाऊ बहीण सिरीज मधला आजचा हा पावसाळी व्हिडिओ इथे संपन्न होणार आहे. अर्थात आम्ही एक कॉफी पण मागवली आहे, बिकॉज आम्ही कॉफीसाठी खूप 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 लोक आहोत या. सो शिरा टेस्ट करूया. केसरी भात यांचं हे म्हणजे असं डोळे झाकून पण कसे बनवतात, म्हणजे खरंच खूप छान आहे. मनुके आहेत त्याच्यामध्ये, बदाम आहेत, जाड रव्याचा शिरा असतो तो आहे, पायनॅपलचा. हा, पण ह्याच्यामध्ये ना हे आपलं पायनॅपलचे तुकडे नाही आहेत, पायनॅपलचा एसेन्स नाही. कलर पण टाकावा लागतो, एवढा पिवळा होत नाही असेल, पण पीसेस आता तुला आला आता नाही, मला 2-3 बाईट मध्ये लागतो तो स्प्रेड झाला असेल. सॉरी, आप है बड़े फूड ब्लॉगर, हम नहीं. बट व्हेरी गुड टेस्ट आणि एकदम गरम गरम सर्व केलाय, त्याच्यात मज्जा असते. साइन ऑफ अ गुड केसरी भात इज की तो खूप गोड नसतो. चला आजची शेवटची कॉफी सुरुवात यांनी झाली आणि समाप्ती यांनीच होत आहे. वा 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 वा. आज आणि तुम्हाला या भाऊ बहीण खाद्य ब्राह्मणची सिरीजचा हा भाग कसा वाटला हा पण मला कॉमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, करंटसाठी कॉमेंट करा. ऑल्सो ना नमस्कार मंडळी म्हणून अशी एक कॉमेंट करा, म्हणजे मला जितकी कॉमेंट्स येतील मला कळतील की शेवटपर्यंत व्हिडिओ कोणी बघितला. बाकी जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिटी ॲव्हरेज, पण कॉफी आणि हे सगळ्या गोष्टी खूप. आणि विनर ऑफ टुडेज मेन्यू was Khodo. Yes. Khodo was the winner and Khodo will remain the winner current साठी, कारण त्या करंटला पोटावरती ज्या लाईट असतात गोष्टी खूप आवडतात. Yes. Okay, bye guys. I love you all.